मी आणि माझा मित्र आकाश आम्ही दोघेही एकाच ठिकाणी जॉबवर होतो. पण काही वर्षांसाठी मला विदेशात कंपनीच्या दुसऱ्या शाखेत कामासाठी पाठवण्यात आले. तेव्हाच आकाशचे लग्नही झाले होते. मी आकाशच्या सोबत ची बुकिंगही केली होती. आमचे दोघांचे घर अगदी समोरासमोरच होते. आता आकाश त्याच घरात राहत होता. मी त्याच्या लग्नाला आलो नव्हतो म्हणून तो माझ्याशी खूपच नाराज होता. पण आमच्या मैत्रीविषयी त्याच्या बायकोसोबत त्याच्या पूर्ण परिवाराला माहिती होते. मी आज तब्बल 1.5 वर्षानंतर घरी परत येणार होतो आणि आकाशचीच कंपनी जॉईन करणार होतो. मी संध्याकाळी घरी आल्यावर सर्वात अगोदर आकाशला भेटण्यासाठी त्याच्या घरी आलो. आकाश हा हॉलमध्ये बसून मोबाईल पाहत होता आणि माझा आवाज ऐकल्यावर व मला पाहताच तो धावतच माझ्याजवळ येऊन त्याने मला मिठीत घेतले. मग त्या क्षणी त्याने त्याच्या बायकोला आवाज दिला, "अंजली, बाहर आलो. देखो कौन आया है." तेव्हा अंजली वहिनी ही मला भेटण्यासाठी बाहेर आल्या. त्यांची सुंदरता पाहून मी पण थक्कच झालो. मी लागलीच आकाशपासून लांब उभा राहिलो, कारण एवढी सुंदर बाई मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिली नव्हती, विदेशातही नाही. तेव्हा मी आकाशला म्हणालो, "आकाश, तू कधीच मला वहिनींच्या सुंदरतेबद्दल सांगितले नाही. लग्ना अगोदरच्या फोटोत तर वहिनी वेगळ्याच दिसत होत्या आणि आता तर त्याहून अधिक सुंदर दिसतात हे." मग अंजली वहिनींनी मला पिण्यासाठी पाणी आणले. माझी नजर त्यांच्यावरच टिकून होती. मग पाणी देते वेळेस वहिनींच्या हातांचा स्पर्श माझा हाताला झाला. त्यांच्या खूपच सॉफ्ट होता तो स्पर्श. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, "भाई साहब, आज रात का खाना आप हमारे यहाँ ही खाना." तेव्हा मी वहिनींना म्हणालो, "भाभी, अच्छा हुआ आप आकाश की ज़िंदगी में आ गई, इसलिए आज आपके हाथों का बना हुआ खाना मिलेगा. अगर ये अकेला रहता ना, तो आज हमारे खाने का नियोजन बाहर ही किसी हॉटेल में ही होता." मग वहिनी स्वयंपाकाच्या तयारीसाठी किचनमध्ये गेले आणि मी व आकाश हॉलमध्येच बसून गप्पा मारत बसलो. तेव्हा मी आकाशला म्हणालो, "काय रे, वहिनीला मराठी बोलता येत नाही का? कोणत्या राज्यातल्या आहेत त्या?" तेव्हा आकाश मला म्हणाला, "येईल तिला मराठी, बोलता हळूहळू. आताच तर 5 महिने झाले आहेत आमच्या लग्नाला. ती इंदोरची राहणारी आहे." मग 9 वाजेला आम्ही सर्वजण जेवणाला बसलो. वहिनी या माझ्यासमोरच जेवणाला बसल्या होत्या. यावेळेस त्यांनी एक सुंदर साडी नेसली होती. त्यात त्या खूपच सुंदर दिसत होत्या. म्हणून वारंवार जेवतानाही माझी नजर त्यांच्यावरच टिकून होती. खरंच खूप नशीबवान आहेत आकाश, की एवढी सुंदर बायको त्याला मिळाली. तेवढ्यात वहिनींचा गोड आवाज माझ्या कानी पडला व त्या मला म्हणाल्या, "भाई साहब, खाना कैसे बना है?" तेव्हा मी त्यांना म्हणालो, "भाभी, सच में बहुत सुंदर व लाजवाब खाना बनाया है आपने. मजा आ गया खा के." मग जेवण करून मी रात्री 11 वाजेला माझ्या घरी परतलो. मला 2 दिवसाची ब्रेक जर्नीच्या सुट्ट्या होत्या, म्हणून मी सकाळी उशिरा उठलो. घड्याळीत पाहिले तेव्हा सकाळचे 10 वाजले होते. मी जसाही हातात मोबाईल घेतला तेव्हा त्यात आकाशचे 10 ते 15 मिस कॉल होते. मी घाईघाईनेच आकाशला फोन लावला. फोन कोणी उचलतच नव्हते. मग मी बेडवरून उठून धावतच आकाशच्या घरी गेलो. त्याच्या घरालाही कुलूप होते. मला फारच भीती वाटत होती. काय झाले असावे, काहीच कळत नव्हते. मग मी घरी येऊन परत आकाशच्या मोबाईलवर फोन लावला. तेव्हा अंजली वहिनींनी फोन उचलला. मग मी वहिनींना म्हणालो, "भाभी, क्या हुआ? आप कुछ बोल क्यों नहीं रही हो?" तेव्हा मला त्यांच्या आवाजात भीती वाटत होती. मग त्या म्हणाल्या, "भाई साहब, आपके दोस्त का एक्सीडेंट हुआ है और वह अस्पताल में आईसीयू में एडमिट है. आप जल्दी आ जाओ. मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है." मग मी फटक्यात माझी गाडी काढून वहिनींनी सांगितलेल्या दवाखान्यात येऊन पोहोचलो. वहिनी डोक्यावर हात ठेवून खुर्चीवर बसल्या होत्या. मग मला पाहताच त्या माझ्याकडे धावत येऊन त्यांनी मला मिठीतच मारली आणि मला त्या म्हणाल्या, "देखो ना भाई साहब, वो कुछ बोल क्यों नहीं रही है." वहिनी सर्वांसमोर मला मिठी मारल्यामुळे मला फार विचित्र वाटत होते. वहिनी मला सोडायलाही तयारही होत नव्हत्या. मग मी स्वतःहून वहिनींना बाजूला केले आणि म्हणालो,
भाभी डरो मत, सब ठीक हो जाएगा. मग मी डॉक्टरांना भेटून आकाशच्या तब्येतीची विचारपूस केली. तेव्हा ते मला म्हणाले, उनके सिर पर काफ़ी चोट लगने की वजह से उन्हें आईसीयू में रखा है. अब देखते हैं कब तक उनको होश आता है. नहीं तो फिर इस तरह के पेशेंट की हालत जल्दी ठीक नहीं हुई तो वह कोमा में भी जा सकते हैं. डॉक्टरांचं म्हणणं ऐकून मी शॉकच झालो. मग मी वहिनींना सांत्वन देण्यासाठी त्यांच्याजवळ आलो. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, भाईसाहब क्या कहा डॉक्टर ने, सब ठीक है ना. तेव्हा मी त्यांना सांगितले, जल्दी ठीक हो जाएगा आकाश, ऐसा कहा डॉक्टर ने. आम्ही संध्याकाळपर्यंत त्याच ठिकाणी बसलो. आता रात्रीचे 8 वाजले होते. आता आम्हाला तिथल्या स्टाफने देखील घरी जायला सांगितले. मग मी वहिनींना म्हणालो, भाभी चलो घर, जब आकाश को होश आ जाएगा तब वह हमें बता देंगे. मग मी आणि वहिनी आम्ही दोघेही घरी जाण्यासाठी निघालो. रस्त्यात आम्ही एका हॉटेलमधून जेवणही पॅक करून घेतले आणि बरोबर 9 वाजेला घरी येऊन पोहोचलो. मी सकाळी बिना अंघोळीचाच दवाखान्यात आलो होतो. त्यामुळे मी वहिनींना म्हणालो, भाभी मैं अभी घर से नहा के आता हूँ, तब तक आप भी तयार हो जाओ. मी घरी येऊन 10 मिनिटात तयार होऊन आकाशच्या घरी आलो. घरात आल्यावर वहिनी दिसत नव्हत्या. मग मी डायनिंग टेबलवर बसून जेवणाचे पार्सल वेगळे करतच होतो. तेव्हाच अंजली वहिनी या आपली अंघोळ संपवून बाथरूममधून बाहेर निघाल्या. त्यांनी आपल्या अंगाला निळ्या कलरचा टॉवेल गुंडाळला होता. माझे लक्ष वहिनींवरच होते आणि वहिनी या खाली मान टाकून सरळ त्यांच्या रूममध्ये गेल्या. पण वहिनी त्या निळ्या टॉवेलमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या. माझ्या मनात त्यांच्याविषयी अगोदर काहीच नव्हते. पण जेव्हा मी त्यांना अशा अवस्थेत पाहिले, त्याच वेळेस माझ्या पूर्ण मनाचे कॉन्सन्ट्रेट त्यांच्याकडे गेले. असाही आकाश खूपच नशीबवान आहे की त्याला इतकी सुंदर बायको मिळाली. तेवढ्यात अंजली वहिनीही तयार होऊन आपल्या रूममधून बाहेर आल्या आणि माझे डोळे फक्त त्यांच्यावरच टिकून राहिले. कारण वहिनींची सुंदरता ही त्यांच्या त्या मोकळ्या केसातून टपकणाऱ्या पाण्यामुळे आणि त्यांनी घातलेल्या त्या गुलाबी कलरच्या गाऊनमुळे अधिकच शोभून दिसत होती. वहिनी सरळ किचनमध्ये गेल्या आणि त्यांनी 2 प्लेट्स हातात घेऊन त्या डायनिंग टेबलजवळ आल्या. माझे लक्ष अंजली वहिनींकडेच होते. तेवढ्यातच वहिनी ताटात जेवण वाढायला सुरुवात केली आणि मला त्या म्हणाल्या, भाईसाहब आप कहाँ देख रहे हो, भूख नहीं लगी है क्या आपको. त्यांच्या आवाजामुळे मी भानावर आलो आणि लगेच मी वहिनींना म्हणालो, भाभी बहुत भूख लगी है, सुबह से कुछ भी नहीं खाया है, जल्दी खाना लगाओ. मग काही वेळातच आम्ही दोघंही जेवणाला बसलो. वहिनींच्या जेवणाकडे अजिबात लक्ष नव्हते. म्हणजे त्यांना जेवण जातच नव्हते. मला वाटले की त्यांना आकाशची खूप आठवण येत असावी. म्हणून मी त्यांना म्हणालो, भाभी आप आकाश की चिंता मत करो, वो कल तक पूरी तरह से ठीक हो जाएगा, आप खाना खा लो. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, भाईसाहब मुझे उनके बिना खाना खाने की आदत नहीं है, क्योंकि जब भी वो ऑफिस से घर आते थे तब मेरे लिए कुछ ना कुछ जरूर लेके आते थे. उनके बिना घर बिलकुल सूना लग रहा है. मग मी वहिनींना कसंबसं समजून जेवण्यासाठी तयार केले आणि जेवण झाल्यानंतर मी माझ्या घरी परत जाण्यासाठी निघालो. तेव्हाच अंजली वहिनींनी मला आवाज देऊन थांबवले. मग त्या मला म्हणाल्या, अजय भाईसाहब जब तक तुम्हारे दोस्त घर नहीं आ जाते तब तक आप यही सोने आ जाओगे ना, क्योंकि अकेले में मुझे नींद नहीं आती है और इतने बड़े घर में मुझे डर भी काफ़ी लगता है. मग मी वहिनींना म्हणालो, मगर भाभी मैं आपके घर में नहीं सो सकता और लोग क्या बोलेंगे. त्यावर वहिनी मला म्हणाली, भाईसाहब आप लोगों की चिंता मत करो, उनको आदत है बोलने की, आप बस मेरा कहना मानो. तेव्हा मी अंजली वहिनींना ठीक आहे म्हणालो आणि त्यांच्याच घरी राहण्यासाठी थांबलो. आता रात्रही खूप झाली होती. दिवसभर दवाखान्यातील दगदगीमुळे मलाही झोप लागत होती. मी बाहेरच सोफ्यावर झोपलो होतो आणि सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले
तेव्हा अंजली वहिनी या खाली सोप्या शेजारीच झोपल्या होत्या. मी एकटक नजरेने त्यांच्याचकडे पाहत होतो. मग अचानक माझे लक्ष त्यांच्या गाऊनकडे गेले आणि त्याच वेळेस वहिनींनी आळस देण्यासाठी आपले हात वर केले. मग काय, तेव्हाच त्यांच्या गाऊनचे वरचे दोघंही उघडले आणि त्यांचे आतले कपडे मला स्पष्ट दिसू लागले. मग तेव्हा मला कळाले की वहिनी जेवढ्या बाहेरून सुंदर दिसत होत्या तेवढ्याच आतूनही सुंदर होत्या. मग वहिनीच मला म्हणाल्या, भाई साहब बहुत जल्दी जग गए आप, शायद नींद नहीं आए होगी आपको रात को. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, भाभी नींद काफ़ी अच्छी हो गई है मेरी, मगर एक चीज़ की तरफ मेरी जब से ध्यान गई है ना, तब से मैं मेरा होश ही खो गया हूँ. बार बार मेरा ध्यान उसी चीज़ की तरफ जा रहा है. तेव्हा वहिनी मला म्हणाली, अरे भाई साहब मुझे भी बताओ उस चीज़ के बारे में, कैसी दिखती है वो चीज़. त्यावर मी वहिनींना म्हणालो, भाभी आपको पता है उसके बारे में, मगर मैंने पहली बार उसे देखा तो और बार बार देखने का मन कर रहा है. वो सब बातों छोड़ो भाभी, आज हमें जल्दी अस्पताल जाना है, आकाश के पास. तेव्हा वहिनी म्हणाली, मैं अभी तयार हो जाती हूँ, बाद में आप तयार हो जाना. तेव्हा वहिनी लागलीच उठून तयार होण्यासाठी बाथरूमच्या दिशेने गेल्या आणि मी पण काही वेळानंतर ब्रश करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो. पण वहिनी बाथरूमच्या आत असूनही पाण्याचा आवाज येत नव्हता. मग मला डाऊट आला की वहिनी अंघोळ करतायत की नाही, म्हणून ते पाहण्यासाठी मी बाथरूमच्या दाराला एखादी होल पाहू लागलो. पण तेवढ्यातच वहिनींनी दार उघडला आणि अचानक त्यांना त्या अवस्थेत पाहून मी घाबरलो. पण वहिनी मला असं समोर उभं राहून त्याही तशाच उभ्या राहिल्या. आम्ही दोघंही एकमेकांकडे पाहतच होतो. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, भाई साहब आपको कुछ चाहिए था क्या. वहिनी अजूनही माझ्यासमोर टॉवेल गुंडाळून उभ्याच होत्या. माझी त्यांच्याकडे पाहण्याची हिंमतही होत नव्हती. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, कुछ नहीं चाहिए भाभी मुझे. मग वहिनी तयार होण्यासाठी आपल्या रूममध्ये शिरल्या. मग रूममध्ये गेल्यानंतरही वहिनींनी आपल्या रूमचा दार हा अर्धवटच उघडाच ठेवलाच होता. माझी त्या दाराजवळ जाण्याची अजिबात हिंमत होत नव्हती. मग माझा विचार बदलला आणि मी तयार होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. या ठिकाणी आल्यावर माझे डोळेच चक्रावले, कारण माझ्यासमोरच वहिनींचे आतले कपडे ओल्या अवस्थेत पडले होते. त्या कपड्यांकडे पाहून मग माझा विचार मी उगीच बदलवला. याचाच मला पश्चाताप झाला, कारण आपल्याला ह्या कपड्यांमध्ये वहिनी कशा दिसत असतील हे तरी पाहायला मिळाले असते. मी त्याच विचारात अंघोळ करून बाहेर आलो. यावेळेस वहिनी तयार होऊन बाहेरच बसल्या होत्या. यावेळेस त्यांनी पंजाबी ड्रेस घातला होता. मग मी पण फटक्यात फ्रेश होऊन आकाशला भेटण्यासाठी दवाखान्यासाठी आम्ही निघालो. मी बाईकवरच निघण्याचे ठरविले. वहिनी माझ्या मागे बसल्या आणि आम्ही दोघेही हळूहळू दवाखान्याच्या दिशेने निघालो. रस्त्यावर खूप ट्रॅफिक असल्याने गाडीचा ब्रेक वारंवार दाबावा लागत होता. वहिनीच्या शरीराचा पुढचा भाग त्यामुळे हा भरपूर वेळेस माझ्या पाठीला टच होऊ लागला होता. तो स्पर्श मला अजूनही हवाहवासा वाटू लागला होता, म्हणून मी वारंवार गाडीचे ब्रेक मुद्दामून दाबू लागलो होतो. असा स्पर्श माझ्या आयुष्यात प्रथमच वेळेस कोणत्या तरी स्त्रीच्या झाल्या असल्या कारणाने वहिनींचे आकर्षण मला जास्तच वाढू लागले होते. ट्रॅफिकमधून कसंमसं बाहेर निघाल्यानंतर अर्ध्या पाऊण तासात आम्ही हॉस्पिटलला येऊन पोचलो. आकाशची अवस्था पहिल्यासारखीच होती, त्यात काही सुधार झालेला नव्हता. म्हणून मी अगोदर डॉक्टरांना भेटण्यासाठी त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो. तेव्हा डॉक्टर मला म्हणाले, तुम्ही तुमच्या पेशंटला घरी घेऊन जाऊ शकता. आता त्यांच्यात काहीही सुधारणा होण्याची शक्यता मला दिसत नाही. आपण वेळ वाया घालवून चालणार नाही. ते त्यांच्या परिवाराला सोबत राहतील तेवढंच त्यांच्यासाठीही चांगलं असेल. कारण की काही काही पेशंट आपल्या नातेवाईकांच्या संपर्कात आल्याने लवकर बरे होतात. डॉक्टरांचे म्हणणं ऐकून मला फारच वाईट वाटत होते. आता आकाश केव्हा बरा होईल आणि केव्हा नाही याचीच वाट पाहावी लागणार होती.
मग मी कॅब बुक करून लवकरात लवकर त्याला हॉस्पिटलला बोलावले आणि डॉक्टरांनी सर्व सांगितलेलं मी अंजली वहिनींना सांगितले. त्यांनाही या गोष्टीचं खूपच वाईट वाटत होतं की त्यांचा नवरा आयुष्यभरासाठी काहीही हालचाल करणार नव्हता. मग तेवढ्यातच गाडीवाल्याचाही फोन आला. मी एकटाच आकाशला बेडवरून उठवण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यातच अंजली वहिनीही माझ्या मदतीला आल्या. मग एक हात मी आकाशच्या माझ्या खांद्यावर ठेवला आणि दुसरा हात अंजली वहिनींच्या खांद्यावर ठेवला. आमच्या सपोर्टने आकाश आपल्या जागेवर उभा राहिला. पण हळूहळू जेव्हा वहिनीच्या त्या ठिकाणाचा स्पर्श माझ्या हाताला होत होता, त्याच वेळेस माझ्याही अंतर्मनात एक वेगळीच तरंग वहिनींबद्दल निर्माण होऊ लागली होती. कारण माझा दुसरा हात हा आकाशच्या ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी वहिनी उभ्या होत्या आणि त्याच ठिकाणाच्या भागाकडे वहिनींच्या त्या ठिकाणाचा स्पर्श माझ्या हाताला होऊ लागला होता. मग ज्या ज्या वेळेस आम्ही पुढे पाऊल टाकायचो त्या वेळेस वहिनींच्या त्या ठिकाणाचा स्पर्श माझ्या हाताला व्हायचा. खूप प्रयत्नानंतर आम्ही आकाशला गाडीत बसवले आणि वहिनींनाही त्याच्यासोबत घरी जायला सांगितले. मग मी माझ्या बाईकवर बसून घरी आलो आणि परत आकाशला घरात नेण्यासाठी मी ज्या प्रकारे दवाखान्यातून त्याला गाडीत बसवले होते त्याच पद्धतीने मी आणि वहिनी माझा थोडासा सपोर्ट देऊन त्याला घरात घेऊन आले. घरात येते वेळेस सुद्धा आता माझ्या दुसऱ्या हाताला वहिनींच्या त्या ठिकाणाचा स्पर्श होत होता. मी एक नजर वहिनींकडे टाकली. त्यांना या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की माझा हात त्यांच्या त्या ठिकाणी स्पर्श होत आहे. मग आम्ही दोघांनी मिळून आकाशला बेडरूममध्ये बेडवर झोपवले. मी तेव्हाच वहिनींना म्हणालो, भाभी आप अभी आकाश की देखभाल करो, मैं चलता हूँ, मुझे भी आज ड्यूटी ज्वाइन करना है. तेवढ्यातच वहिनी मला म्हणाल्या, भाई साहब अभी अभी आपके दोस्त घर पर आए हैं और आप जाने की बात कर रहे हो. थोड़ा टाइम और रुक जाते तो अच्छा होता, क्योंकि मुझे भी बाजार से कुछ सामान लाना था. अकेले इनको घर में छोड़कर नहीं जा सकती. आप अगर रहते तो मुझे भी काफी हेल्प हो जाती. तेव्हा मी वहिनींना ठीक आहे म्हणालो आणि ऑफिसमध्ये फोन लावून अजून 10 दिवसाची सुट्टी मी वाढवून घेतली आणि त्यावर मी वहिनींना म्हणालो, भाभी मैं अभी बाहर से गाड़ी लॉक करके आता हूँ, तब तक आप भी अपना काम कर लो. मी गाडी लॉक करून परत घरात आलो आणि डायरेक्ट दुसऱ्या रूममध्ये जाऊ लागलो. पण जेव्हा मी त्या रूमच्या दाराजवळ आलो तेव्हा आतून मला कोणाचा तरी आवाज येऊ लागला. मग मी हळूच दाराला आतल्या बाजूने ढकलला. तेव्हा अंजली वहिनी या आपल्या अंगावरील पंजाबी ड्रेस बाजूला काढून गाऊन घालत होत्या. त्यांचे ते दृश्य पाहून माझ्या मनात एक वेगळीच आग लागली होती. त्यांच्याकडे पाहून केव्हा वहिनींना मिठीत घ्यावे असे मला झाले होते. जोपर्यंत वहिनी पूर्णपणे तयार होत नाही मी त्याच ठिकाणी उभा राहून त्यांना पाहत होतो. आता वहिनींचीही तयारी झाली होती. मग मी त्या ठिकाणाहून निघून सरळ पुढच्या हॉलमध्ये येऊन बसला आणि जेव्हा वहिनी माझ्यासमोर आल्या तेव्हा मी त्यांना म्हणालो, भाभी बाजार से क्या क्या चीज़ें लानी है वह बता दो, मैं अभी लेके आता हूँ. तेव्हा वहिनींनी माझ्या हातात एक लिस्ट दिली आणि म्हणाली, भाई साहब यह सामान सब लेके आना है. मग मी जेव्हा माझ्या जागेवरून उठून बाजारासाठी जातच होतो तेव्हा माझे लक्ष वहिनींच्या खांद्यावर गेले. त्यांच्या खांद्यावर एक मोठा कॉक्रोच होता. मग जेव्हा मी वहिनींना त्याच्याबद्दल सांगितले त्याच वेळेस वहिनींनी मला घट्ट मिठीत सामावून घेतले आणि त्या मला म्हणाल्या, भाई साहब जल्दी भगाओ उसे, मुझे काफी डर लगता है उस कॉक्रोच से. अजूनही वहिनी माझ्या मिठीतच होत्या. मलाही त्यांच्यापासून दूर होण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. मग मी हळूच त्या कॉक्रोचला हातात धरून दूर फेकले. त्यानंतर वहिनी माझ्या मिठीतून लांब झाल्या आणि त्या मला सॉरी म्हणाल्या. त्यावर मी वहिनींना म्हणालो, भाभी आप क्यों सॉरी बोल रही हो, आपकी तो इसमें कोई गलती नहीं थी. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, भाई साहब मैंने बिना सोचे समझे ही आपको गले लगा लिया, मेरे दिमाग में कुछ आया ही नहीं, मैं काफ़ी डर गई थी इसलिए मैंने आपको गले लगाया.
इसलिए मैं आपसे क्षमा चाहती हूँ। मैं वहिनींना म्हणालो, मगर भाभी, आपको जरूर बुरा लगा होगा मुझे गले लगाकर, मगर मेरे दिल में वैसे कुछ नहीं है, आप डरो मत. वहिनी माझ्यासमोर खाली मान टाकूनच उभ्या होत्या. मग मी बाजारातून सर्व सामान एका तासामध्ये घेऊन आलो. घरातच वहिनींना मदतही करू लागलो होतो. आता रात्रीचे जेवण झाल्यानंतर मी काही वेळ आकाशजवळच बसलो होतो. मग वहिनीही त्याची सर्व कामे आटोपून बेडरूममध्ये आल्या आणि तेव्हाच मी वहिनींना म्हणालो, भाभी, मैं बाहर जाता हूँ, आप भी बहुत थक चुकी होंगी, आप भी आराम करो. तेव्हा वहिनी मला ठीक आहे म्हणाल्या आणि मी रूममधून बाहेर आलो आणि हॉलमध्ये येऊन मोबाईल पाहू लागलो. आता रात्रीचे 12 वाजले होते. मलाही खूप झोप येत होती, म्हणून मी निवांत अंगावर चादर पांघरून झोपून राहिलो. बरोबर 1-1:30 वाजेच्या सुमारास कोणाच्या तरी स्पर्श माझ्या गालाला झाला. मग मी फटक्यात चादर बाजूला करून आपल्या जागेवर उठून बसला आणि बाहेरच्या लाईटाच्या प्रकाशात मला समोर वहिनी उभ्या दिसल्या. मग मी वहिनींना म्हणालो, भाभी, क्या हुआ? आप इतने रात को यहाँ? कुछ मदद चाहिए थी क्या? तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, भाई साहब, मुझे कोई मदद नहीं चाहिए, मुझे खाली आपका कुछ दिनों के लिए साथ चाहिए. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, भाभी, मैं कुछ समझा नहीं, आप क्या कहना चाहती हो? भाई साहब, जब से आपके दोस्त की हालत ऐसी हुई है, मुझसे बात करने वाला भी कोई नहीं है जो मेरी मन की बात को समझे, क्योंकि एक पति ही अपनी बीवी की मन की बात समझ सकता है. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, भाभी, आपके मन में क्या चल रहा है? जब तक आप मुझे नहीं बताओगे तब तक मैं कैसे समझूंगा? त्यावर वहिनी मला म्हणाल्या, अगर तुम्हारी शादी हुई होती तो तुम मेरे स्पर्श से ही समझ जाते की मुझे क्या चाहिए. मी फारच कन्फ्यूज झालो होतो. वहिनींना माझ्याकडून काय हवं असावं. तेव्हा वहिनी मला स्पष्ट सांगू लागल्या, भाई साहब, आपको अपने दिमाग पर ज़्यादा जोर देने की ज़रूरत नहीं है. मैं तुम्हें सब कुछ खुलकर बताती हूँ, मुझे क्या चाहिए. मैं वो एक औरत हूँ, मेरी भी कुछ इच्छाएं हैं. वो इच्छाएं मेरे पति से हर दिन में 2 दिन बाद मिलने की उम्मीद रखती हूँ, मगर उनकी हालत अब उस इच्छा को पूरे करने लायक नहीं है. मेरी यह ख्वाहिश है कि जो इच्छाएं मेरे मन में तैयार हो रही है उसे आप पूरा कर दो. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, मगर भाभी, जिस इच्छा के बारे में मुझे कुछ पता ही नहीं है उसे मैं कैसे पूरा करूं. जेव्हा वहिनींनी माझा हात त्यांच्या हातात पकडला आणि त्या मला म्हणाल्या, भाई साहब, मुझे इतना प्यार दो कि कभी भी आपके दोस्त की याद मुझे नहीं आनी चाहिए. वहिनी मला असं बोलल्यावर मी लागलीच माझा हात त्यांच्या हातातून बाजूला गेला आणि त्यांना म्हणालो, भाभी, यह मुझसे नहीं होगा, क्योंकि आप मेरे दोस्त की बीवी हो और मेरे दोस्त को ऐसे में धोखा नहीं दे सकता. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, मगर भाई साहब, आपके दोस्त तो अभी बोलने लायक भी नहीं है, वो मुझे कैसे खुश रखेंगे? आप भी एक बार सोचो, मैं अगर इस हालत में उनके साथ रहूंगी तो मैं बुरी तरह से टूट जाऊंगी. परत वहिनींनी माझे दोघंही हात त्यांच्या हातात घेतले आणि त्या मला म्हणाल्या, भाई साहब, जब तक आपके दोस्त ठीक नहीं हो जाते तब तक आपको ही मुझे संभालना होगा. वहिनींचं असं बोलणं ऐकून मी शॉकच झालो. मी एकटक नजरेने त्यांच्याचकडे पाहत राहिलो. अजूनही माझे हात वहिनींच्या हातातच होते आणि हळूहळू त्या आपले ओठ माझ्या ओठांपर्यंत घेऊन आले. मला काय करावे काहीच समजत नव्हते, पण माझी पण इच्छा वहिनींना मिठीत घ्यायची अगोदरपासूनच होती, म्हणून आलेली संधी मीही सोडणार नव्हतो. आता वहिनींचे गरम श्वास पूर्णपणे माझ्या गालाला स्पर्श होऊ लागले होते. मी पण माझे डोळे मिटवून वहिनी काय करणार आहेत त्याची वाट पाहू लागलो. मग काही वेळाने वहिनींनीच हळूच त्यांचे ओठ माझ्या ओठांवर टिकवले. त्यामुळे माझ्या शरीरात एक वेगळी जाग निर्माण झाली. जेव्हा वहिनींच्या हाताचा स्पर्श माझ्या त्या ठिकाणी झाला तेव्हाच मी त्यांना घट्ट मिठीत सामावून घेतले आणि आम्ही दोघंही एकमेकांच्या ओठांचा रस चाखण्यात व्यस्त राहिलो. तब्बल 1 तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखत राहिलो. मग जेव्हा अंजली वहिनीने आपल्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले त्याच वेळेस त्यांच्या समोरचे दृश्य पाहून
मी त्यांच्यावर भरभरून प्रेम करू लागलो. सकाळी 4 वाजेपर्यंत मी आणि वहिनी सोबतच प्रेम करत राहिलो. माझ्या प्रेमामुळे वहिनींनाही खूप आनंद मिळाला होता. आता 2 दिवसात त्यांना मिळणाऱ्या प्रेमाचे टेन्शन संपलं होतं. असंही आकाशला काहीच सुचत नव्हतं. आता मी माझ्या घरात न राहता वहिनींच्याच घरी राहायला लागलो होतो. मला ड्युटीवरून घरी आल्यानंतर जेव्हा पण वेळ मिळायचा त्याच वेळेस मी अंजली वहिनींसोबत दिवस-रात्र भरभरून प्रेम करायचो. आमच्या दोघांच्याही प्रेमामुळे वहिनींना एका वर्षानंतर खूप सुंदर बाळही जन्माला आले होते. आता वहिनींना माझ्याशिवायही चित्त लागत नव्हते. त्या आकाशसोबत कमी आणि माझ्यासोबत जास्त राहायला लागल्या होत्या. मग काही दिवसांनी आम्ही दोघांनीही मंदिरात लग्न केले आणि आता आम्ही नवरा-बायको म्हणून एकमेकांसोबत संसार थाटत होतो. पण अजूनही आकाश ज्या अवस्थेत होता त्याच अवस्थेत आताही होता. त्याला आतून सर्व कळत होते, पण तो तोंडातून काही बोलू शकत नव्हता. अशा प्रकारे मित्राची मदत करता करता त्याची बायको माझी कशी झाली हे मलाच कळाले नव्हते.